असोत, कॉलेजेस असोत, हॉस्पिटल्स असोत किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेस असोत, त्या ठिकाणी आम्ही EV स्टेशन देण्याचा विचार आहे। त्या संबंधाने IOCL, HPCL, BPCL या सर्व ऑइल कंपन्यांसोबत आमची चर्चा सुरू आहे आणि बहुतेक येणाऱ्या या महिन्यामध्ये किंवा महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर आमचे सर्व कार्यक्रम पुढे जातील हा विश्वास या ठिकाणी मी देऊ शकतो। डोमेस्टिक कन्झम्पशन जे EV साठीचं घरगुती वापरासाठी MSCBची काही योजना आहे का? जे ग्राहक स्वतः EV वापरतात त्यांच्याकडे घरी चार्जिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कमी दरात इलेक्ट्रिसिटी देण्याची काही योजना नाही, निश्चितपणे 85 पैशामध्ये 1 किलोमीटर तुमची बाईक धावू शकते, मोपेड धावू शकते, 2 व्हीलर धावू शकते आणि 4 व्हीलरला जवळपास 1 रुपया काही पैसे त्या ठिकाणी लागणार आहेत। इतकं स्वस्त दरामध्ये जर इंधन उपलब्ध असेल तर लोक जर आपल्या घरी ते चार्जिंग स्टेशन उभं करू इच्छित असतील तर निश्चितपणे त्या संबंधाने सुद्धा विचार केला जाऊ शकेल आणि तसे कनेक्शन सुद्धा देण्याचा आमचा विचार है। सर, महाराष्ट्र गवर्नमेंट जहाँ एक तरफ एनर्जी हो, फ्यूचर हो, इन सब की बात करिए, विकास की बात करिए, लेकिन राज्य में पॉलिटिकल भी काफी हो रहा है, जातिवाद की बात हो रही है। पिछले दिनों राज ठाकरे ने एड्रेस करके कहीं ना कहीं जातिवाद के बारे में बात कहा और खासकर लाउड स्पीकर्स को लेकर अब काफी क्या कहेंगे उसको? देखिए, हमारा तो विश्वास जो है वो इंडियन कॉन्स्टिट्यूशन के ऊपर है जो परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने इस देश को दिया, जिसमें लिबर्टी, इक्वालिटी यानी फ्रेटर्निटी के बारे में कहा गया है। मैं समझता हूँ कि देश कई भाषाओं का देश है, कई धर्मों का देश है, कई जातियों का देश है, लेकिन इस देश को एक संग रखने की जिम्मेदारी हमारे हर एक इंसान की बनती है, हर भारतीय की बनती है और उस दिशा में ही हम काम करेंगे। जो भी किसी समाज के बारे में, धर्म के बारे में गलत सलत वक्तव्य कर रहे हैं, ये बहुत दुखदपूर्ण बात है और इसके बारे में मैं क्या कर सकूं। अगर कुछ लोग ही इस प्रकार से अगर बात कर रहे हैं तो उनके सामने ही समझ में आता है कि उनकी मेंटालिटी कहाँ है। कहीं तो भी मेंटालिटी में कुछ तो फरक पड़ा हुआ है। ठाकरेंनी मशिदींच्या समोर हनुमान चालीसा लावण्याबाबतची घोषणा केलेली होती। जर भोंगे मशिदीचे उतरवले गेले नाही तर तुम्हाला काय वाटतं? हे नाही, जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तेव्हा अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात आणि ते जसं एखादा गिरगीट आपला रंग बदलतो तसं माणसं रंग बदलतात आणि त्यातलाच एक प्रकार हा आहे असं मला वाटतं। असोत, कॉलेजेस असोत, हॉस्पिटल्स असोत किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेस असोत, त्या ठिकाणी आम्ही EV स्टेशन देण्याचा विचार आहे। त्या संबंधाने IOCL, HPCL, BPCL या सर्व ऑइल कंपन्यांसोबत आमची चर्चा सुरू आहे आणि बहुतेक येणाऱ्या या महिन्यामध्ये किंवा महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर आमचे सर्व कार्यक्रम पुढे जातील हा विश्वास या ठिकाणी मी देऊ शकतो। डोमेस्टिक कन्झम्पशन जे EV साठीचं घरगुती वापरासाठी MSCBची काही योजना आहे का? जे ग्राहक स्वतः EV वापरतात त्यांच्याकडे घरी चार्जिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कमी दरात इलेक्ट्रिसिटी देण्याची काही योजना नाही, निश्चितपणे 85 पैशामध्ये 1 किलोमीटर तुमची बाईक धावू शकते, मोपेड धावू शकते, 2 व्हीलर धावू शकते आणि 4 व्हीलरला जवळपास 1 रुपया काही पैसे त्या ठिकाणी लागणार आहेत। इतकं स्वस्त दरामध्ये जर इंधन उपलब्ध असेल तर लोक जर आपल्या घरी ते चार्जिंग स्टेशन उभं करू इच्छित असतील तर निश्चितपणे त्या संबंधाने सुद्धा विचार केला जाऊ शकेल आणि तसे कनेक्शन सुद्धा देण्याचा आमचा विचार है। सर, महाराष्ट्र गवर्नमेंट जहाँ एक तरफ एनर्जी हो, फ्यूचर हो, इन सब की बात करिए, विकास की बात करिए, लेकिन राज्य में पॉलिटिकल भी काफी हो रहा है, जातिवाद की बात हो रही है। पिछले दिनों राज ठाकरे ने एड्रेस करके कहीं ना कहीं जातिवाद के बारे में बात कहा और खासकर लाउड स्पीकर्स को लेकर अब काफी क्या कहेंगे उसको? देखिए, हमारा तो विश्वास जो है वो इंडियन कॉन्स्टिट्यूशन के ऊपर है जो परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने इस देश को दिया, जिसमें लिबर्टी, इक्वालिटी यानी फ्रेटर्निटी के बारे में कहा गया है। मैं समझता हूँ कि देश कई भाषाओं का देश है, कई धर्मों का देश है, कई जातियों का देश है, लेकिन इस देश को एक संग रखने की जिम्मेदारी हमारे हर एक इंसान की बनती है, हर भारतीय की बनती है और उस दिशा में ही हम काम करेंगे। जो भी किसी समाज के बारे में, धर्म के बारे में गलत सलत वक्तव्य कर रहे हैं, ये बहुत दुखदपूर्ण बात है
और इसके बारे में मैं क्या कर सकूं। अगर कुछ लोग ही इस प्रकार से अगर बात कर रहे हैं तो उनके सामने ही समझ में आता है कि उनकी मेंटालिटी कहाँ है। कहीं तो भी मेंटालिटी में कुछ तो फरक पड़ा हुआ है। राज ठाकरेंनी मशिदींच्या समोर हनुमान चालीसा लावण्याबाबतची घोषणा केलेली होती। जर भोंगे मशिदीचे उतरवले गेले नाही तर तुम्हाला काय वाटतं हे? नाही, जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तेव्हा अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात आणि ते जसं एखादा गिरगीट आपला रंग बदलतो तसं माणसं रंग बदलतात आणि त्यातलाच एक प्रकार हा आहे असं मला वाटतं। पुण्यामधील हा एक अत्यंत उमेदीचा असा उपक्रम ऑल्टरनेट फ्युएलच्या निमित्तानं आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। पुणे हे तसं बघितलं तर ऑटोमोबाईलचं हब आहे, एज्युकेशनचं हब आहे, आयटीचं हब आहे। या दृष्टिकोनातनं त्याचं महत्त्वही आहे आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमीसुद्धा आहे। यामध्ये ऊर्जा खात्याने ठरवलेलं आहे, मागील 6 महिन्यापासून सातत्यानं आम्ही हायड्रोजनवर त्या ठिकाणी काम करतो आहे। नॉर्वेच्या सरकारने आमच्यासोबत चर्चा करून या ठिकाणी त्यांच्यासोबत आम्ही जेवी करून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करून हायड्रोजनच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र उतरणार आहे त्या संबंधीचं पायलट प्रोजेक्ट्स आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत। अनेक ठिकाणी EV स्टेशन्स आमचा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मग शाळा असोत, कॉलेजेस असोत, हॉस्पिटल्स असोत किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेस असोत, त्या ठिकाणी आम्ही EV स्टेशन देण्याचा विचार आहे। त्या संबंधाने IOCL, HPCL, BPCL या सर्व ऑइल कंपन्यांसोबत आमची चर्चा सुरू आहे आणि बहुतेक येणाऱ्या या महिन्यामध्ये किंवा महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर आमचे सर्व कार्यक्रम पुढे जातील हा विश्वास या ठिकाणी मी देऊ शकतो। डोमेस्टिक ईव्हीची काही योजना आहे का? जे ग्राहक स्वतः ईव्ही वापरतात त्यांच्याकडे घरी चार्जिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कमी दरात इलेक्ट्रिसिटी देण्याची काही योजना? नाही, निश्चितपणे 85 पैशामध्ये 1 किलोमीटर तुमची बाईक धावू शकते, मोपेड धावू शकते, 2 व्हीलर धावू शकते आणि 4 व्हीलरला जवळपास 1 रुपया काही पैसे त्या ठिकाणी लागणार आहेत। इतकं स्वस्त दरामध्ये जर इंधन उपलब्ध असेल तर लोक जर आपल्या घरी ते चार्जिंग स्टेशन उभं करू इच्छित असतील तर निश्चितपणे त्या संबंधाने सुद्धा विचार केला जाऊ शकेल आणि तसे कनेक्शन सुद्धा देण्याचा आमचा विचार आहे। महाराष्ट्र के बारे में बात और खासकर लाउड स्पीकर्स को लेकर काफी क्या कहेंगे? देखिए, हमारा तो विश्वास जो है वो इंडियन कॉन्स्टिट्यूशन के ऊपर है, जो परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने इस देश को दिया, जिसमें लिबर्टी, इक्वालिटी यानी फैटर्निटी के बारे में कहा गया है। मैं समझता हूँ कि देश कई भाषाओं का देश है, कई धर्मों का देश है, कई जातियों का देश है, लेकिन इस देश को एक संग रखने की जिम्मेदारी हमारे हर एक इंसान की बनती है, हर भारतीय की बनती है और उस दिशा में ही हम काम करेंगे। जो भी किसी समाज के बारे में, धर्म के बारे में गलत सलत वक्तव्य कर रहे हैं, ये बहुत